संतोषाच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत। आज आपल्या भेटीला येत आहेत नगरच्या ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुणे। ह्या इलेक्शन मॅनेजमेंट याही विषयामध्ये काम करतात आणि त्यामुळं राजकीय विश्लेषक अशी पण त्यांची ओळख आहे। नगर लोकसभा मतदारसंघाच्या बद्दल आत्ताची नेमकी काय स्थिती आहे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। स्मिताताई, आपलं हार्दिक स्वागत। नमस्कार। आम्हाला ना नगर लोकसभा मतदारसंघाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, त्या मतदारसंघामध्ये कोण कोण खासदार होऊन गेले, जरा माहिती सांगा ना। नक्की। अहमदनगर दक्षिण नगर जिल्ह्यात 2 मतदारसंघ आहेत। त्यातला पहिला मतदारसंघ आहे अहमदनगर दक्षिण। अहमदनगर दक्षिण हा मतदारसंघ 1952 सालपासून अस्तित्वात आला आणि त्यानंतर आजपर्यंत 8 वेळा हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला। त्यानंतर 3 वेळा भाजपचे खासदार तिथे निवडून आले आणि एकदा शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेला आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदारसंघ गेला। अशी ह्या मतदारसंघाची पार्श्वभूमी आहे। ह्या मतदारसंघामध्ये खूप नामवंत मंडळी खासदार म्हणून काम करून गेली आहेत। काहींना मंत्रिपद मिळालंय। त्यामध्ये बाळासाहेब विखे पाटील शिवसेनेकडून खासदार झाले आणि नंतर मंत्री झाले। तुकाराम गडाख खासदार होते। 2 वेळेला दिलीप गांधी भाजपाचे खासदार होते आणि मावळत्या लोकसभेत बाळासाहेब विखे पाटलांचे नातू डॉक्टर सुजय विखे पाटील हे खासदार होते। आता डॉक्टर सुजय विखे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि अगदी त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके आहेत। ही लढत कशी आहे, बरोबर। जरा उत्सुकता आहे सगळ्या महाराष्ट्राला, त्याच्याबद्दल जरा सांगा ना। अगदी आपण म्हणालात ते खरं आहे। ही लढत अत्यंत इंटरेस्टिंग किंवा रंगतदार होणार आहे यात काही शंका नाही। सुरुवात झाली निवडणुकीला आणि डॉक्टर सुजय विखेंना उमेदवारी मिळणार भाजपाकडून किंवा महायुतीकडून यात काही कोणाला शंका वाटत नव्हती। पण समोर कोण प्रतिस्पर्धी असणार याची खूप उत्सुकता होती। खूप वेगवेगळ्या नावांची महाविकास आघाडीकडून चर्चा होती आणि अखेर पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। निलेश लंकेंचं नाव कोविडच्या काळामध्ये लोकांच्या समोर आलं। महाराष्ट्रामध्ये त्यांनी कोविडमध्ये काम केलं असं अशा प्रकारची त्यांची प्रतिमा रंगवण्यात ते स्वतः यशस्वी झाले आणि मग निलेश लंके आणि सुजय विखे अशी लढत होणार हे नक्की झालं। निलेश लंके पारनेरचे आमदार आणि सुजय विखे सिटिंग खासदार। सुजय विखेंना अतिशय मोठी अशी राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे। त्यांचे पणजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला। त्यानंतर त्यांचे आजोबा खासदार बाळासाहेब विखे पाटील होते। कित्येक वर्ष देशाच्या राजकारणात त्यांनी काम केलं आणि लोणी आणि त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांनी खूप शैक्षणिक संस्थानं उभी केली। खूप शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या। त्यानंतर सुजय विखेंचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हेही गेली कित्येक वर्ष राजकारणामध्ये आहेत। आज ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत। अशी मोठी राजकीय पार्श्वभूमी डॉक्टर सुजय विखे यांना आहे। डॉक्टर सुजय विखे यांनी नगर मतदारसंघामध्ये विळद घाट परिसर जो आहे तिथे अतिशय मोठं असं मेडिकल सेंटर उभं केलंय। ज्या मेडिकल सेंटर मधून त्या संपूर्ण परिसरातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळवून दिला जातो। कोविडच्या काळामध्ये तिथे फार मोठं काम झालं। खूप मोठा कोविडचा कॅम्प पेशंटसाठीचा तिथे होता। लोकांना तिथे रिहॅबिलिटेशन सेंटर आपण म्हणू शकतो तिथे लोक राहत होते आणि बरे होऊन गेले। अगदी बीड जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यापासून लोक त्या विळद घाटामध्ये उपचारांसाठी येत होते। ही सगळी डॉक्टर सुजय विखेंची पार्श्वभूमी आहे। निलेश लंकेंची पार्श्वभूमी अशी आहे की पारनेर तालुक्यामध्ये तर त्यांचं प्रचंड नाव आहेच। ते एक मोठे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्या परिसरामध्ये ओळखले जातात। नगर दक्षिण मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये निलेश लंके स्वतःला किती रुजवतायत हे आता या निवडणुकीतल्या मतदानामध्ये बघणं इंटरेस्टिंग असेल।
तुम्ही जे म्हणालात ना 6 विधानसभा मतदारसंघ येतात, ते नेमके होय. कोण आहेत आणि त्या ठिकाणचे सेटिंग आमदार कोण कोण आहेत ते जरा सांगा. हो, नक्कीच. नगर दक्षिणमध्ये 6 मतदारसंघ येतात. त्याच्यातला पहिला आहे पारनेर, जिथे निलेश लंके स्वतः आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेस कडून ते लढले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये आज ते आहेत. श्रीगोंद्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे बबनराव पाचपुते सिटिंग आमदार आहेत. कर्जतचा जो खूप गाजलाय जो मतदारसंघ, तिथले आमदार आहेत रोहित पवार, त्यांच्यामुळे तो गाजलाय. भाजपाचे राम शिंदे त्यांच्या विरोधात त्यावेळी उभे होते. नंतर शेवगाव पाथर्डी हा जो मतदारसंघ आहे, तिथे भाजपच्या मोनिकाताई राजळे निवडून आलेल्या आहेत. नगर शहर मतदारसंघामध्ये संग्राम जगताप निवडून आलेत आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ते राष्ट्रवादी चे आमदार आहेत आणि मागच्या वेळी डॉक्टर सुजय विखे आणि संग्राम जगताप अशी खासदारकीची लढत झाली होती. आणि आज संग्राम म्हणजे ऐकायला सगळ्यांना मजा वाटेल की आज संग्राम जगताप डॉक्टर सुजय विखे यांच्या बरोबरीने सुजय विखेंना साथ देत त्यांच्यासाठी नगर दक्षिण मतदारसंघात मतं मागतायत. तुम्ही फार छान ही माहिती सांगितली, पण तो जो संदर्भ दिला ना, विठ्ठलराव विखे हा, पाटलांनी आपल्या देशातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. नगर हम्म, जिल्ह्याला साखर कारखान्याची एक वेगळी परंपरा आहे. त्या साखर बरोबर. कारखान्यामुळे शेतकरी, ऊस उत्पादक, अगदी आता इथेनॉल निर्मिती करणारे, ह्या सगळ्यांचं नातं कसं आहे आणि तो एक पगडा जो असतो मतदारांवरती, त्याचं जरा आम्हाला जरा गणित सांगा. नक्कीच, पण त्यासाठी मला नगर उत्तर म्हणजे शिर्डी मतदारसंघाचाही हे घ्यावा लागेल थोडा आढावा. नगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघ असे जे 2 मतदारसंघ आहेत, संपूर्ण नगर जिल्ह्यात फार मोठी ऊस कारखानदारी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रमाण फार मोठं आहे. पण त्यामध्ये उत्तरेचा जो भाग आहे म्हणजे शिर्डी मतदारसंघाचा जो भाग आहे, त्यामध्ये साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणावर विकसित झाली आहे. त्या तुलनेने नगर दक्षिणमध्ये कारखानदारी थोडीशी कमी आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके 2-3 कारखाने नगर दक्षिणेत येतात. अच्छा. नाही, पण तो जो एक त्याचा कारखाना म्हणून जो एक मतदारांवरती प्रभाव असतो, त्याचं कसं आहे, हे कारखाने समजा आता तुमच्या निश्चित. भागातले, हा, म्हणजे ऊसाला भाव देतात निश्चित. का? अगदी अगदी अगदी. अ, आपल्या प्रश्नाचा कल माझ्या लक्षात आला. कुठल्याही भागात जेव्हा ऊस उत्पादन सुरू होतं, ऊसाला आपण कॅश क्रॉप म्हणतो, म्हणजे त्वरित पैसे मिळणारं पीक म्हणतो. आणि अशा प्रकारचं पीक ज्या भागामध्ये घेतलं जातं, तिथल्या शेतकऱ्यांचा त्या ऊसाला मिळणाऱ्या भावाशी खूप जवळचा संबंध असतो. आणि ज्या प्रमाणात किंवा ज्या आकड्यामध्ये तो ऊसाला भाव मिळत जातो आणि वाढत जातो, त्या प्रमाणामध्ये तिथल्या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उंचावत जाते किंवा खालावत जाते. नगर जिल्ह्यातली जी ऊस कारखानदारी आहे, तिने शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीला खाली कधीच आणलेलं नाहीये. प्रत्येक वेळेला ऊस ऊस उत्पादक शेतकरी हा त्याची आर्थिक स्थिती उंच उंच करत गेलेला आहे. आणि त्यामुळे ऊसाची कारखानदारी किंवा ऊस उत्पादन आणि ती कारखानदारी सांभाळणारे लोक हे जगले पाहिजेत, ह्यांचं राजकारण स्थिरावलं पाहिजे अशा मताचा इथला शेतकरी आहे. कारण ते टिकले तर कारखाने टिकतील आणि कारखाने टिकले तर आपल्या ऊसाला भाव मिळेल. आपल्या ऊसाला भाव मिळाला की आपली आर्थिक स्थिती उंचावेल, आपली मुलं बाळ चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतील असा विचार आहे. त्यामुळे ऊस कारखानदारी आणि त्याच्यावर आधारित जे सगळे उद्योग आहेत, त्या सगळ्याचा मोठा पगडा या दोन्ही मतदारसंघांवर आहेच आहे. दुसरा मुद्दा एक आहे, शरद पवार हम्म, आणि विखे हम्म, या दोघांचं विळे सख्य आहे वर्षानुवर्षे. आणि मग या अगदी. निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आता नव्याने शरद पवार वर्सेस विखे अशी ती लढत रंगती आहे. काय सध्याचे चित्र आहे आणि प्रचारातले मुद्दे काय मांडतात दोघ जण? मी हे फक्त दक्षिणेपुरतं मला असं हो, वाटतं की ह्या दक्षिणेपुरतं विषयावर बोला. आपण घ्यावं. नगर दक्षिणेमध्ये निलेश लंकेंना आपल्या म्हणजे महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात शरद पवारांचा फार मोठा हात आहे. तसं बघायला गेलं तर निलेश लंके हे अजित पवारांच्या अत्यंत जवळची व्यक्ती किंवा जवळचा माणूस. पण ज्या वेळेला सुजय विखेंसमोर कोणाला उभं करायचं असा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला स्वतः शरद पवारांनी निलेश लंकेंकडे शब्द टाकला आणि अजित पवारांपासून
त्यांना स्वतःकडे वळवण्यात शरद पवार यशस्वी झाले. शरद पवारांचं राजकारण हे नेहमी विखेंच्या विरोधात राहिलेलं आहे आणि विखेंच्या विरोधात सक्षम उमेदवार मिळावा किंवा जोही उमेदवार असेल त्याला बळ मिळावं यासाठी शरद पवार अगदी तनमन धनाने प्रयत्न करणार, यात अजिबात शंका नाही. ते आजही दिसतंय. निलेश लंकेंना उभंच करण्यामध्ये त्यांचा हात आहे असं नाही, तर निलेश लंकेंना सर्व प्रकारचं बळ हे शरद पवारांकडून मिळालंय. कर्जतमध्ये शरद पवारांचे नातू रोहित पवार आमदार आहेत आणि त्यांची फार मोठी शक्ती ही निलेश लंकेंच्या पाठीशी उभी राहिली आहे. आणि हा सामना, हा खरं म्हणजे लंके आणि सुजय विखे असा न राहता विखे परिवार आणि शरद पवार किंवा महायुती आणि शरद पवार असा होतो आहे. आणि शरद पवारांना हे माहीत आहे की ही निवडणूक लंके निवडून येणं हा आपल्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. त्यामुळे शरद पवार प्रचंड प्रमाणात प्रयत्न करतात. शरद पवारांनी लंकेंसाठी एक सभा घेतली आहे, पुन्हा ते सभेला येणार आहेत. उद्धव ठाकरेंना सभेला आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि निलेश लंकेंसाठी इतरही यंत्रणांच्या दृष्टीने जे जे असेल ते सगळं शरद पवार करतील, यात अजिबात शंका नाही. प्रचारातले मुद्दे काय आहेत, विखे काय मांडतायत आणि लंकेकडचे बाजू ते काय मांडतात? सुजय विखे हे सिटिंग खासदार असल्यामुळे निलेश लंके खासदारांनी कशी कामं केली नाहीत किंवा मोदी सरकारने किंवा केंद्र सरकारने त्यांच्या पक्षाचा खासदार असतानाही इथे कसं काही केलं नाही हे सांगण्याचा ठासून प्रयत्न करतात. आणि अर्थातच विखेंच्याकडे त्यांनी केलेल्या कामांचा प्रचंड मोठा मुद्दा आहे. मी एक तुम्हाला अगदी एक सहज म्हणून आकडेवारीतली गंमत सांगते की नगर दक्षिणेत एकूण मतदारांची संख्या आहे 19 लाख काही, अंदाजे 19 ते 20 लाखापर्यंतची एक्झॅक्ट आकडाही मी तुम्हाला सांगू शकते. पण आपण समजूया की 19 लाखाच्या पुढे एकूण मतदार आहेत. आणि केंद्र सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचे लाभार्थी जे असतात अशा लाभार्थ्यांची संख्या फक्त नगर दक्षिणेमधली जरी लक्षात घेतली तरी ती 14 लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे 19 लाखापैकी 14 लाख लोक हे केंद्र सरकारने, मोदी सरकारने आणलेल्या योजनांचे लाभार्थी आहेत. आणि इथेच या मतदारसंघाच्या जय पराजयाचं गणित समजून घ्यायला आपल्याला सोपं पडू शकतं. कारण हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांवर गेली 2 वर्ष भारतीय जनता पक्षाकडून पद्धतशीरपणे काम सुरू आहे, संपर्क सुरू आहे आणि अर्थातच या गोष्टीचा फायदा डॉक्टर सुजय विखे यांना होईल यात शंका नाही. निलेश लंकेंकडे जे मुद्दे आहेत त्यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आहेत, ते म्हणजे कांदा, कापूस आणि सोयाबीन यांचे भाव जे आणि यांच्याबद्दलची केंद्र सरकारची धोरणं जी शेतकऱ्यांना फारशी आवडलेली नाहीयेत यावर निलेश लंके भर देत आहेत. किंबहुना शरद पवार तेवढा एकच मुद्दा लावून धरतायत की कांद्याचं धोरण केंद्र सरकारला ठरवता आलेलं नाहीये, कापसाला पाहिजे तेवढा भाव नाहीये, सोयाबीनला भाव मिळत नाहीये. कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहेत दक्षिणेमध्ये. आणि शेवगाव सारखं तर एक मोठं ज्याला म्हणू आपण कापूस उत्पादकांचं एक मोठं सेंटर आहे जिथे शहरामध्ये काही 5-6 जिनिंग मिल शहरामध्ये आहेत, ग्रामीण भागात तर आहेतच आहेत. त्यावेळी मग या शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळेल की नाही आणि मग त्या भावावर त्यांचं मतदान कोणाकडे जाईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल. पण मगाशी जो मुद्दा तुम्ही म्हणालात की कुठलाही शेतकरी हा त्या भागातली कारखानदारी, त्या शेतीशी, त्या शेतीच्या पिकाशी जोडलेली कारखानदारी जिवंत राहावी याच विचाराचा असतो. कारण त्यातून त्याच्या प्रगतीची रेघ आखली जाते. आणि मग अशी कारखानदारी जर चालू ठेवायची असेल तर केंद्र सरकारचं बोट धरावं लागेल असाही विचार काही शेतकरी निश्चितपणे करू शकतात. आणखीन एक मुद्दा आहे, जे ग्रामीण भागातले शेतकरी आहेत जे कांद्यावरून, कपाशीवरून, सोयाबीनवरून थोडेसे नाराज असतीलही, पण त्यातले जे कनिष्ठ उत्पन्न गटातले शेतकरी आहेत ते शेतकरी त्यांच्या खात्यात दर वर्षाला, दर महिन्याला येणाऱ्या केंद्र सरकारकडून येणाऱ्या 2,000-6,000 या रक्कमा बंद होऊ नये या विचाराचे आहेत. आणि मोदी सरकार गेलं तर हे येणारे पैसे बंद होतील अशी धाकधूकही त्यांच्या मनात आहे. त्यामुळे मत देताना या गोष्टीचा निश्चितपणे विचार केला जाईल.
देवेंद्र फडणवीस राज्यातल्या हम्म, ठिकठिकाणच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये एक वेगळा मुद्दा मांडतायत. ते असं हम्म, म्हणतायत की सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जी भावांतर योजना आहे ती योजना आम्ही लागू हम्म. करणार आहोत. त्यासाठी 4,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर हे पैसे खात्यावरती वर्ग केले जातील. याचा काही हम्म. लाभ होईल का? खूप मोठ्या प्रमाणावर होईल, कारण निवडणुकीतली आश्वासनं ही नंतर काही काळाने विरून जातात असं मानण्याचा काळ आता थोडा मागे पडलाय. त्याचं कारणही मोदी सरकार आहे की त्यांनी दिलेली आश्वासनं ही पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होताना लोकांना दिसत आहेत. त्यामुळे फडणवीसांनी जर सोयाबीन बद्दल अशा प्रकारचं काही आश्वासन दिलं असेल तर शेतकरी निश्चितपणे आशा ठेवू शकतील आणि त्या आशेच्या आधाराने बऱ्यापैकी मतदान फिरू शकेल, यात काही शंका मला वाटत नाही. तर स्मिताताई, शेवटचा प्रश्न की हा. तुमच्याकडच्या होणाऱ्या प्रचारांच्या सभा दोन्ही बाजूच्या म्हणजे हम्म. मोदी यायचे आहेत, योगी आदित्यनाथ यायचे आहेत आणि ह्या सगळ्या यायचे. देशामध्ये आणि इकडे शरद पवार उद्धव ठाकरे असं तुम्ही म्हणालात तसं अजून महाविकास आघाडीचं कोण हम्म. येणार आहे? थोडक्यात सांगा. हम्म. हम्म. आमच्याकडे नगर दक्षिणेमध्ये खूप रंगतदार पद्धतीने सभा होणार आहेत. 6 मे रोजी स्वतः पंतप्रधान मोदीजी सुजय विखेंच्या प्रचारासाठी येणार आहेत. 11 तारखेला योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्यांच्याबद्दल ग्रामीण भागामध्ये अगदी तळागाळातल्या प्रत्येक माणसापासून सुशिक्षितांपर्यंत उद्योजकांपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड क्रेज आहे, असे योगी आदित्यनाथ प्रचाराच्या समारोपाच्या दिवशी सुजय विखेंच्या प्रचारासाठी येत आहेत. ही फार मोठी गोष्ट असणार आहे, मतदारांवर प्रभाव टाकणारी. यापूर्वी छोट्या मोठ्या लोकांनी, छोट्या मोठ्या नेत्यांनी येऊन सभा ते घेऊन गेलेले आहेत. लंकेंसाठी शरद पवार येऊन गेलेले आहेत आणि आता वेगवेगळ्या महाविकास आघाडीतल्या पुढाऱ्यांच्या सभा ते आयोजित निश्चितपणे होतील आणि मग या सभांमधून वातावरण फिरेल. पण एक गोष्ट आहे, नगर मतदारसंघ हा अशा प्रकारचा मतदारसंघ आहे की तिथे नवमतदार फार मोठ्या प्रमाणावर किंवा युवा मतदार फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि युवा मतदारांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. युवा मतदारांना रोजगार हवाय, युवा मतदारांना मतदारसंघाचा विकास हवाय आणि मग या विकासाच्या योजना, मुख्य म्हणजे विकासासाठी आवश्यक असलेली औद्योगिक वसाहती, रस्त्यांच्या सोयी, पाण्याच्या सोयी, या दिशेने मोदी सरकारने सुरू केलेले प्रयत्न डॉक्टर सुजय विखे आणि त्यांच्यासाठी प्रचाराला येणारे नेते मंडळी यांनी जर लोकांच्या समोर ठेवल्या तर मतदानामध्ये फार मोठा प्रभाव या गोष्टींचा पडेल, यात शंका नाही. एकच सांगते की वडगाव गुप्तासारखं ठिकाण आहे किंवा श्रीगोंद्यासारखं ठिकाण आहे, त्या दोन्ही ठिकाणच्या जमिनी MIDC साठी अधिग्रहित झाल्या आहेत. कालांतराने किंवा निवडणूक संपल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर या अधिग्रहित झालेल्या जमिनींवर MIDC उभारण्याची प्रक्रिया सुरू होईल. मोठे उद्योग येऊ घातलेले आहेत. ह्या गोष्टी प्रामुख्याने जर फोकस केल्या गेल्या तर ते सुजय विखेंच्या फायद्याचं असेल, यात काही शंका नाही. रस्त्यांची चाललेली कामं लोकांना डोळ्यांनी दिसत आहेत. नगर शहरामध्ये मोठाले फ्लायओव्हर्स झाले आहेत. पटकन आपण खूप कमी कालावधीमध्ये औरंगाबादला जाऊ शकतो, ह्याचा अनुभव लोकांनी घेतला आहे. निलेश लंकेंच्या दृष्टीने विचार केला तर हे सगळे विकासाच्या दृष्टीने दिशेने जाणारे मुद्दे हे निलेश लंकेंच्या दृष्टीने तोट्याचे ठरतील आणि त्यावर काउंटर म्हणून त्यांना अजिबात न झालेली कामं किंवा पाणी, शेतीला नसलेला भाव, याच मुद्द्यांवर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. धन्यवाद स्मिताताई, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. दर्शक मनपूर्वक धन्यवाद. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.